नमस्कार, सुप्रभात. मी सुनील. आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ओबीसी आणि मराठा आरक्षणावरील बैठकीचं आयोजन केलं आहे. मात्र बैठकीपूर्वीच आमंत्रणावरून नेत्यांमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे. लक्ष्मण हाके यांना सरकारकडून निमंत्रण न मिळाल्याचा दावा केला आहे. परंतु विजय वडेट्टीवार यांच्या फोननंतर ते बैठकीला जाण्यास तयार झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे वडेट्टीवार यांच्या उपस्थितीबाबतही संभ्रम आहे. त्यांचे समर्थक विसंगत विधाने करत आहेत. 10 ऑक्टोबरला नागपुरात निघणाऱ्या सकल ओबीसी महामोर्चाने सरकारच्या बैठकीला जाण्याची तयारी दर्शवली आहे. पण ओबीसी महासंघाला आमंत्रण मिळाल्यास बहिष्कार टाकणार असल्याचं म्हटलं जात आहे. नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण येत्या सोमवारी जाहीर होणार असून नगराध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत सोमवारी मंत्रालयात काढली जाणार आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य पक्षांच्या प्रतिनिधींना सोडते वेळी हजर राहण्यासाठी पत्र देण्यात आली आहेत. येत्या 13 ऑक्टोबरला आरक्षण सोडत असणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. पुण्यातील एका अपघात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती. ते वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीलला या अपघात प्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून रामजी विठ्ठल मरगय असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टराला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे. रात्री 2 रुग्णांना घेऊन 4 ते 5 तरुण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन आले होते. यावेळी डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाला होता. रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर मोहित यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. दरम्यान बचाव कार्य सुरू असताना 3 पर्यटकांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर 3 पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही 2 पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. सिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. एसबीआयने अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या खात्यांना फसवी खाती म्हणून वर्गीकृत केलं होतं. त्यामुळे अंबानींनी कोर्टात धाव घेतली होती. अनिल अंबानी यांच्या याचिकेवर भाष्य करताना न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने अंबानी यांच्या याचिकेत तथ्य नाही असं म्हणत ही याचिका फेटाळली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्या संदर्भात पोर्टल विकसित करण्यात आला आहे. मात्र या पोर्टलवर ई-केवायसी करताना OTP बाबत महिलांना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून OTP बाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं आहे. ई-केवायसी मधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे. शुभम गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तिघांनी शतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 400 पार मजल मारता आली. भारताने दुसऱ्या दिवशी एकूण 327 धावा जोडल्या. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत विंडीजच्या 162च्या प्रत्युत्तरात 128 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 448 धावा केल्या आहेत. भारताने एकूण 286 धावांची आघाडी घेतली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.